अधिकारियों की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। एसपी के अधिकारियों की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। प्रस्तावित कामे मंजूर झालेच पाहिजे। आपल्याला कल्पना या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदा कार्यान्वित होते। या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती नागपूर जिल्ह्यामध्ये बोड्या होत्या। या लोकांनी निवडून दिल्याच्या जनप्रतिनिधींच्या ज्या बोड्या होत्या पंचायत समितीची, जिल्हा परिषदची, या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे जनतेचे कामं होते, जे जनतेने आम्हाला निवेदन दिले होते, हे कामं सातत्यानं इथचे लोक मंजूर करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, प्रस्तावित करायचा प्रयत्न करत होते। कामे प्रस्तावित झाले, मंजूर झाले, वेगवेगळ्या हेडमध्ये झाले। कुठे जनसुविधा नागरी सुविधेचा हेड असेल, कुठे खनिजचा हेड असेल, कुठं आपण पाहाल तर त्या ठिकाणी समाज कल्याणचा हेड असेल। अशा बरेच हेडमध्ये जे कामं प्रस्तावित महाविकास आघाडीच्या विशेष करून पदाधिकाऱ्यांनी सरपंचापासून तर ते अध्यक्षापर्यंत केले होते, ते कामं थांबवायचं काम त्या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं आहे। आज 2 महिने व्हायला आले हे सरकार अस्तित्वात आलं, पण तरीही आपण पाहाल तरी हे कामं मंजूर करून देऊन राहिले नाही। आज सांगताना दुर्दैव होतं की या जिल्ह्यातले मुख्यमंत्री आहे, या जिल्ह्यातले महसूल मंत्री आहे, पण असा दुजा भाव यापूर्वी कुठलेही काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, इच्छा कुठल्याही शिवसेना या कुठल्याही नेत्यांनी त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेवर केला नाही। असा अन्याय हे भारतीय जनता पक्ष आल्याबरोबर 2 महिन्यात आपले रंग दाखवून राहिले आहे। आणि हे कामं मंजूर झाल्याच्या नंतर त्याच्यावर स्थगिती जाणीवपूर्वक आणून त्या ठिकाणी आपलं जे खरं रंग आहे हे भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी दाखवून राहिलं आहे। काही दिवसापूर्वीच नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी इकडं आढावा सभा घेतली। ती आढावा सभा भारतीय जनता पक्षाची होती। आम्हाला दुसऱ्या लोकांनी काही कामं प्रस्तावित केले त्याच्याबद्दल आक्षेप नाही, त्यांचे पदाधिकारी आहे, ते कुठं गेले असतील, त्यांना लोकांनी निवेदनं दिली असतील, त्यांना लोकांनी आग्रह धरला असेल, ते कामं ते प्रस्तावित करू शकतात। आज ते सत्तेत असतील, 4 कामं त्यांचे जास्ती झाले काही हरकत नाही, पण जे कामं लोकांचे आहे, जे कामं जनतेचे आहे, हे कामं जाणीवपूर्वक तुम्ही थांबवण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री करून राहिला असा आमचा आरोप आहे। पुढच्या आज सुप्रीम कोर्टात निकाल आहे, पुढच्या काही दिवसात जिल्हा परिषद निवडणूक लागण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आहे का? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिबात हे आंदोलन नाही आहे। तुम्ही आमच्या कामाचे वर्क ऑर्डर पाहून घ्या, तुम्ही आमच्या प्रस्तावित कामं पाहून घ्या, आणि हे कामं झाल्याच्या नंतर तुम्हाला मी विनंती सुद्धा करतो, आपण गावोगावी त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी याची माहिती घेतली पाहिजे। निश्चित रूपाने प्रत्येक गावामध्ये थांबवलेले कामं आपल्याला आढळतील। आणि कामं कशाला थांबवले? अरे मला आपल्याला सांगायचं आहे, सत्ता येते सत्ता जाते। आजचा मुख्यमंत्री असेल, उद्या हा माजी मुख्यमंत्री बनेल, आजचा पालकमंत्री आहे, उद्या हा माजी पालकमंत्री बनेल, पण विकास कामं ही जनतेची आहेत आणि विकास कामं होत गेली पाहिजे। मी आपल्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या तमाम अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आव्हान देतो की त्यांना त्या गोष्टीचे सांगतो, आज तुम्हाला जरी वाटत असेल की या जो भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, आम्ही काही केलं तरी चालेल, कसंही वागलं तरी चालेल, तर या प्रशासनाला सांगतो, या सगळ्या लोकांना सांगतो, हे खपून घेतलं जाणार नाही। येणाऱ्या दिवसामध्ये हे लोक पण तेवढेच जबाबदार राहतील, आणि जबाबदार राहिल्याच्या नंतर कोण सस्पेंड होईल, कोणाचे काय कारनामे आहे, हे सगळं आम्हा लोकांना हे मुकाट्याने जे काम आम्ही मंजूर केले आहे, जे काम आम्ही प्रस्तावित केले आहे, हे लवकरात लवकर वर्क ऑर्डर द्यावं आणि आमच्या ग्रामीण भागाच्या जनतेला त्या ठिकाणी सुकर करावं, हेच मला त्या ठिकाणी आपल्याला या जिल्हा परिषदेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना इशारा द्यायचा आहे। दर्शकों नमस्कार, इस समय में एचएम न्यूज की टीम जिला परिषद के उस परिसर में जहां पे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार ग्रुप की ओर से सलील दादा देशमुख इनके नेतृत्व में आज यहां पे एक जमकर आंदोलन किया जा रहा है। आंदोलन इसलिए है क्योंकि जो एक विकास के जो काम थे उसके लिए जो टेंडर जो भरे गए थे उसे मंजूर भी कर दिया गया था, मगर वर्तमान सरकार ने उसे पूरी तरह से रद्द बादल कर दिया, खारिज कर दिया, जिसके चलते विकास काम जो कि तो पड़े हुए हैं। इस बात को लेकर आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से सलील देशमुख और उनके तमाम कार्यकर्ताओं ने जिला परिषद पे धावा बोल दिया है और राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार इन्हें 2
उन्होंने सवाल भी सुना है, बातें भी की है और उनसे ये कहा है कि विकास काम करना है तो उसके अंदर में सौतेला व्यवहार न हो। जो शुरू में जो टेंडर निकाले गए थे उसको पूर्ववत रखे, जिसे मंजूरी दी गई थी, मगर आपके सत्ता आने के बाद इसे जो टेंडर को जो कैंसिल किया जा रहा है, ये कहीं न कहीं विकास की दिशा की ओर नहीं, इसमें कहीं न कहीं एक जो सौतेलापना है उसकी बू जरूर आ रही है। ऐसी बात उन्होंने कही, जिसके चलते यह आंदोलन जारी है। नागपुर जिला परिषद के इस परिसर से वीडियो जर्नलिस्ट उदय के साथ संजय मिरे, एएचएन न्यूज़ नागपुर। पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है। तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।